नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण सर्व सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी 13 मार्च 2024 रोजी होणाऱ्या बोर्ड क्वेश्चन पेपरची आन्सरशीट या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. ही क्वेश्चन पेपर आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. इयत्ता 10वी अल्जेब्रेचा पेपर आहे. सर्व सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी काही महत्त्वपूर्ण सूचना पहा. त्यानंतर प्रश्न पहिला 4 गुणांसाठी. 4 रिकाम्या जागा आपल्याला दिलेल्या आहेत. या ठिकाणी उदाहरणं सोडवायची आणि त्याचा अचूक पर्याय आपण निवडायचा आहे. बघा, पहिल्याचा 3 हा पर्याय बरोबर आहे. जर उदाहरण सोडवलं तर त्याचं उत्तर आहे 3 येतं. दुसरं उदाहरण वाचा. त्याचं 1 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर तिसरं उदाहरण, त्याचं बी हा पर्याय बरोबर आहे. चौथ्याचा ए. त्यानंतर बी भाग 4 गुणांसाठी 4 उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत. बघा, सर्व उदाहरणं सोडवलेली आहेत. काळजीपूर्वक पहा. अशाच प्रकारची उदाहरणं आपल्याला उद्याच्या पेपरमध्ये सुद्धा येतील. त्यानंतर क्वेश्चन 2A 4 गुणांसाठी. ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची. बघा, ते करून दाखवलेली. तिसरं उदाहरण या पद्धतीने चार्ट कंप्लीट करायचं आहे. दुसरं आपण पाहिलंच असेल. बी भाग बघा, 8 गुणांसाठी. चार उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत. त्यापैकी 2 उदाहरणं सोडून दाखवलेली ती पहा. त्यानंतर ऑब्झर्व द टेबल. या पद्धतीने उदाहरण सॉल्व करायचं आहे. मध्य काढायचं आहे. तिसरा प्रश्न ए. रिराईट. दिलेली ॲक्टिव्हिटी पुन्हा लिहायची. रिकाम्या जागा कंप्लीट करून. त्यानंतर
दिलेली माहिती वाचायची आहे आणि हा चार्ट कंप्लीट करायचा आहे. बघा, चार्ट कंप्लीट करून दाखवलेला आहे. त्यानंतर बी भाग 6 गुणांसाठी. तिसरं उदाहरण. क्वेश्चन नंबर 5. शेवटचा प्रश्न. 2 नंबरपैकी एक उदाहरण सोडवायचे. बघा, पहिलं उदाहरण सोडून दाखवलेलं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची 13 मार्च 2024 रोजी झालेल्या बोर्डाच्या क्वेश्चन पेपरचे आन्सर शीट आपण या ठिकाणी सोडवलेले. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.